हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला मग मी मस्त कामावरती असे बटाटे वगैरे वाफवून घेतलेले आहे आणि नंतर त्याला मी फ्राय करणार आहे. आणि हे सुरण आहे, याला मी स्वच्छ अशी साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि हाताला तेल लावलेलं आहे कारण खूप खास येत असते. नंतर मी मस्त तेल वगैरे टाकलेलं आहे आणि बटाटा वगैरे फ्राय करून घेतलेला आहे आणि सुरण पण छान मी मस्त बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि बटाट्यामध्ये मी लाल मिरची, चाट मसाला वगैरे, मीठ वगैरे असं टाकलेलं आहे. आणि हे बघा, मी सुरणची भाजी आहे ना एकदम नॉर्मल केलेली आहे. कांदा वगैरे बारीक करून घेतलेला आहे, लाल टोमॅटो वगैरे, हिरवी मिरची. आणि हो, फक्त तुम्ही ना याच्यामध्ये थोडा मॅगी मसाला टाका, खूप छान लागते ही भाजी. आणि चला मग आपली भाजी वगैरे छान झालेली आहे. नंतर मग मी घरी आलेली आहे आणि घरी आली आणि नंतर बघितलं आपला भाऊसाहेब म्हणजे सुमित मस्त छान आराम करतो आहे. आणि हो, सुट्टीचा दिवस आहे म्हणून तो झोपलेला आहे. फ्रेश वगैरे झालेला होता, काही नाश्ता वगैरे केला आणि क्लासवरून आलेला आहे तो 12:30ला. आणि मग तो आई बोलली की तो आराम करतो आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं. मग मी त्याला आवाज वगैरे दिला, मग तो उठलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही 1:15 झालेला आहे. मला आज खूप उशीर झाला घरी येण्यासाठी. नंतर मग मी घरी आलेली आहे आणि आमच्या बाजूला ना लहान मुले, खूप काही त्यांचा आवाज येतो म्हणून मला आवाज म्यूट करावा लागतो. कारण आहे ना खूप ते खेळताना मग त्याचा खूप आवाज येत असतो. चला म्हटलं मग. आणि आज स्वयंपाकामध्ये आई स्वयंपाक करणार आहे कारण आईला वाटलं मला खूप वेळ झाला आणि मला इतकं बरं वाटत नाही, तुम्हाला काय सांगू. असे कान वगैरे माझे इतके दुखत आहे, अशी खास खूप येते मला, इतका पूर्ण भाग असा ठसठस करतो आहे. चला मग मी आईला म्हटलं, आई तू काय करते? तर आई म्हणे मी आता मस्त छान गरमागरम बेसन वगैरे करते. म्हटलं ठीक आहे, मग चला मग. आणि नंतर बोलते. चला आता आईने मस्त छान पापड वगैरे तळलेले आहे का गाई, नागलीचे पापडसुद्धा तळलेले आईने. कारण आईला म्हटलं सुट्टीच्या दिवशी आम्हाला असं काही खाणं वगैरे भेटतं, नाही तर आम्ही रोज भाजी पोळी वगैरे करूनच जाते कामावर का आई. चला आता मस्त आई बेसन करते आहे. बेसन वगैरे आई मस्त गाळून घेते आहे त्याला. आणि आता आई मस्त गिरून घेणार आहे. मिस्टरांना दिले मी मस्त पापड वगैरे खाण्यासाठी, गाणे वगैरे ऐकता येते. चला ना, मी पण खात होती आता लोणचं वगैरे छान मस्त. आता मी जेवण करतो आणि नंतर बोलतो. बोला. हाय हॅलो सर्वांना. आणि मी कामावरती करते मस्त छान भरीत आणि याला काय म्हणता, आपले सत्तूचे पराठे. कारण हे खूप छान असतात. याला मी मस्त हिरवी मिरची, कांदा वगैरे बारीक कट करून घेतलेला होता आणि पीठ थोडंसं तेल वगैरे टाकून सण मिक्स करून घेतलं होतं. हळद, तिखट, मीठ, जिरे पावडर वगैरे असं. आणि बघू शकता हे पीठ एकदम बारीक असतं, खूप म्हणजे हाताला एकदम लागतं, मैद्यासारखंच असतं हे. चला मग मी फटाफट मस्त पीठ वगैरे मस्त भिजवून घेतलेलं आहे होतं. आणि 4-5च पराठे करणार आहे. आणि नंतर मी कांद्याचे पात वगैरे, काय म्हणतात, लसूण वगैरे असं मस्त फ्राय करून घेतलेलं नॉर्मल. आणि तेल वगैरे खूप कमी वापरते मी इथं स्वयंपाकाला. चला मग मी फटाफट कांद्याचे पात वगैरे छान मस्त परतून घेतलेली आहे. नंतर हळद, तिखट, मीठ टाकून असं मस्त मी भरीत परतून घेतलेलं आहे. आणि तेल वगैरे खूप कमी वापरते मी कारण त्यांना खूप कमी लागतं. नंतर मी केल्या मस्त छान. बघू शकता तुम्ही पराठे किती छान झालेले, एकदम टम्म फुगलेले आहे. आणि बटाट्याचे पराठे मी तेव्हा करते तेव्हा खूप असं म्हणजे हे वाटतं मला, हाताला वगैरे खूप लागतं ते पीठ वगैरे, बटाट्याचं घोळ वगैरे. पण हे अजिबात लागलेलं नाही आणि एकदम छान झाले होते पराठे, बघू शकता तुम्ही. आणि नंतर मी छान मस्त ज्वारीच्या भाकरीसुद्धा करून घेतलेल्या, म्हणजे काय म्हणतात चपात्या. कारण त्यांना 4-5 मी अशा काही ज्वारीच्या छान चपात्या वगैरे करून घेते. पीठ वगैरे थोडंफार वाफवून घेते. तुम्हीसुद्धा एक वेळा ट्राय करा. आणि खरंच खूप छान झालं होतं बरं का भरीत आणि पराठे वगैरे. आणि बघू शकता तुम्ही, हाताला अजिबात लागलेलं नाही हे पराठे. बघू शकता हे एकदम छान झाले होते बघा. ज्वारीच्या भाकरीसुद्धा आणि चपात्यासुद्धा मी दोघं पटापट करून घेत होते कारण संध्याकाळ मला घरीसुद्धा यायची घाई असते. बघू शकता तुम्ही, हाताला अजिबात लागलेलं नाही आहे. नंतर मी दुसऱ्या दिवशी मी छान मस्त इथं आहे ना हे केले, काय म्हणतात, गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. अशा मस्त मी छान मस्त गोड पुऱ्या केलेल्या आहे. आणि मी 1-2 दिवसाचे ब्लॉग आहे ना मिक्स करत असते कारण वेळ खूप कमी असतो माझ्याकडे, एडिटिंग वगैरे करण्याला वेळ मिळत नाही. त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या. व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. आणि यूट्यूबवरती बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो नक्की करत जा. चला मग मी फटाफट मस्त छान गरमागरम पुऱ्या वगैरे करून घेतलेल्या आहे. आणि
काय म्हणता इतक्या छान झाल्या होत्या. तीळ वगैरे सुद्धा मी टाकलेली होती. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ओके. हो 1-2 दिवसाचे हिरोईन मिक्स असतात, त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. आणि बघू शकता तुम्ही आम्हाला झाला आहे खूप उशीर आणि बापरे डायरेक्ट आम्ही 6:30ला उठलेलो आहे आणि सुमितला स्कूलमध्ये जाण्यासाठी खूप लेट झालेलं आहे. बस वगैरे निघून गेली. चला म्हटलं आपणच त्याला पटकन सोडून या. चला मग आम्ही फायनल त्याला स्कूलला सोडून आलेलो आहे.